नेतृत्व त्या दिवशी सिद्ध होत नाही जेव्हा लोक तुम्हाला सलाम करतात, जेव्हा टार्गेट पूर्ण होतात किंवा जग टाळ्या वाजवतं। नेतृत्व त्या दिवशी सुरू होतं जेव्हा तुम्ही आरशासमोर उभे राहून स्वतःकडे कोणतीही सजावट न करता पाहण्याचं धैर्य दाखवता। न पद, न पोझिशन, न फॉलोअर्स, फक्त तुम्ही। आज आपण बोलणार आहोत जगातील सर्वात शक्तिशाली साधनांपैकी एकाबद्दल, जे बोर्डरूममध्ये, स्टार्टअपमध्ये, सरकारमध्ये आणि वैयक्तिक प्रगतीत वापरलं जातं। स्वॉट। स्ट्रेंथ ताकद, वीकनेस कमकुवतपणा, अपॉर्च्युनिटी संधी, थ्रेट धोका। पण थांबा, बहुतेक लोक स्वॉट कंपनीसाठी करतात, खूपच कमी लोक तो स्वभावासाठी करतात, खूपच कमी लोक तो माइंडसेटसाठी करतात, खूपच कमी लोक तो स्वतःच्या नेतृत्वासाठी करतात। आणि इथूनच खरा बदल सुरू होतो। जो नेता स्वतःला वाचू शकत नाही तो इतरांना कधीच मार्गदर्शन करू शकत नाही, कारण तुम्ही जिथे जाल तुमच्या सवयी, तुमच्या भावना, तुमचे ब्लाइंड स्पॉट्स, तुमची भीती सोबतच जाणार। तुमची टीम स्ट्रॅटेजीमुळे हरत नाही, ती अपरिचित नेतृत्वामुळे हरते। स्ट्रेंथ ताकद। ताकद म्हणजे तुमची पॉवर कॅपिटल। तुम्हाला प्रभावी काय बनवतं? लोक तुमच्यावर विश्वास का ठेवतात? ते तुम्हाला फॉलो का करतात? तुमचा शिस्तबद्धपणा, तुमची कम्युनिकेशन, तुमचं तांत्रिक ज्ञान, तुमची संवेदनशीलता, तुमची निर्णय क्षमता। परिपक्व नेता आपली ताकद ओळखतो, महान नेता ती इतरांसाठी वापरतो, दिग्गज नेता टीममध्येही ताकद वाढवतो, कारण नेतृत्व म्हणजे एकट्यान चमकणं नाही, ते अनेक सूर्य निर्माण करणे आहे। स्वतःला विचारा, मी नैसर्गिकरित्या कुठे मजबूत आहे? संकटात कोणती गुणवत्ता मला जिंकवते? लोक माझ्या कोणत्या गोष्टीचं कौतुक करतात? कोणती क्षमता सहज प्रभाव निर्माण करते? हीच तुमची लीडरशिप करन्सी आहे। पण लक्षात ठेवा, जास्त वापरलेली ताकद कमकुवतपणा बनू शकते। आत्मविश्वास अहंकार, वेग अधीरता, काळजी हस्तक्षेप। म्हणून ताकदेलाही जागरूकता हवी। वीकनेस कमकुवतपणा। इथेच नेते पाहणं टाळतात, कारण कमकुवतपणा अहंकाराला लागतो। पण सत्य काय? कमकुवतपणाकडे दुर्लक्ष केलं म्हणजे तो नाहीसा होत नाही, तो अंधारात काम करायला लागतो। कमकुवतपणा असू शकतो राग, अस्थिरता, न ऐकण्याची सवय, पक्षपात, संघर्षाची भीती, जबाबदारी न देणे, सतत कौतुकाची गरज। कमजोर नेता तो लपवतो, वाढणारा नेता तो मान्य करतो। शक्तिशाली नेता अशी सिस्टीम बनवतो की त्याचा परिणाम टीमवर होऊ नये। हीच परिपक्वता। कल्पना करा, तुम्ही म्हणता, हो मी अधीर होतो म्हणून निर्णयापूर्वी थांबेन, हो मला फायनान्स चांगलं जमत नाही म्हणून एक्सपर्टला पुढे आणेन। बदल इथून सुरू होतो। अपॉर्च्युनिटी संधी। संधी म्हणजे भविष्याची हाक। तुम्ही काय बनू शकता जर क्षमता वाढवली तर? उद्याची गरज असणारी स्किल कोणती? कोणती ओळख तुमचा विस्तार करेल? कोणतं शिक्षण तुम्हाला अपग्रेड करेल? संधी सर्वत्र आहेत, पण तयार मनालाच दिसतात। कम्युनिकेशन सुधारलं, संधी। डिजिटल समज वाढली, संधी। इमोशनल इंटेलिजन्स वाढलं, संधी। दररोज प्रश्न विचारला जातो, तुम्ही आजचं वर्जन राहणार की पुढचं वर्जन बनणार? नेतृत्व म्हणजे सतत स्वतःला नव्यानं घडवणं। थ्रेट धोका। धोके नेहमी बाहेरून येत नाहीत, कधी सवयी असतात, कधी आराम, कधी यश, कधी जास्त स्तुती करणारे लोक। धोका असू शकतो आत्मसंतोष, अहंकार, एका व्यक्तीवर अवलंबित्व, बाजारातील बदल, तांत्रिक बदल, अंतर्गत राजकारण, थकवा। धोके वेळेवर दिसले नाहीत तर ते संकट बनून समोर येतात। शहाणा नेता घाबरत नाही, तो तयारी करतो। खरा खेळ ट्रू सेल्फ स्वॉट। आता सर्वात कठीण पातळी, पब्लिक स्वॉट नाही, टीम स्वॉट नाही, आतला स्वॉट। जिथे तुम्ही विचारता, मी स्वतःला कुठे फसवत आहे? कोणतं सत्य टाळतो आहे? कुठे ताकद असल्याचं नाटक करतो आहे? कोणती भीती माझं वर्तन चालवते? कोणता फीडबॅक मी नाकारतो आहे? हेच आध्यात्मिक नेतृत्व आहे, कारण आत्मफसवणूक हा सर्वात मोठा धोका आहे। प्रामाणिकपणा आला म्हणजे विकास सुरू। टीमचा स्वॉट। नेतृत्व म्हणजे गुणाकार। पहा, कोण हुशार आहे पण आत्मविश्वास कमी आहे, कोण निष्ठावान आहे पण ट्रेनिंग हवं, कोण क्षमता आहे पण दिशाहीन, कोण भविष्यात नेता होऊ शकतो। तुमचं काम आहे क्षमता ओळखणं, कमकुवतपणा प्रशिक्षण, धोका नियोजन, ताकद विस्तार, संधी विकास। असं नेते घडवतात। तुम्ही स्वतःला तपासलं नाहीत तर जीवन तपासेल, स्वतः बदलला नाहीत तर परिस्थिती बदलेल, फीडबॅक ऐकलं नाहीत तर अपयश ओरडेल। स्वॉट हा कागद नाही, तो शिस्त आहे।
महान नेते दररोज विचारतात, आज मी चांगलं काय केलं, कुठे चुकलो, उद्या काय सुधारू शकतो, कोणता धोका शांतपणे वाढतो आहे. ही सवय सामान्याला असामान्य बनवते. तुमची वाढ तिथे सुरू होते जिथे कारणं संपतात. तुमचा बदल तिथे सुरू होतो जिथे प्रामाणिकपणा सुरू होतो. तुमचा स्वॉट खरा, न्याय करण्यासाठी नाही, अपग्रेड होण्यासाठी. जगाला बॉस नको आहेत, जगाला जागरूक नेते हवे आहेत, जे स्वतःला ओळखतात, जे इतरांना घडवतात, जे सत्य पाहण्याचं धैर्य ठेवतात. ही तुमची यात्रा आहे. रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. लक्षात ठेवा, नेतृत्व घडतं, ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे. पुढील व्हिडिओत भेटू, तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.